श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज आम्ही कुठे चाललो आहे फिरायला. तसं शिवांशला पण प्रश्न पडला आहे की आज मम्मी पप्पा कुठे घेऊन चाललो आहे फिरायला. संध्याकाळची वेळ होती, कुठेतरी जाऊया. शिवांशला थोडंसं करमणूक होईल आणि गुरुवारही होता म्हणून विचार केला की चला आपण स्वामीच्या मठात जाऊयात. पळसझरी इथे आम्ही कर्जत इथे राहतो, त्याच्यामुळं पळसझरी जेमतेम आमच्यापासून 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे. तर आम्ही विठुरायाचं दर्शन घेऊन कर्जतच्या बाहेर पडलो आणि पळसझरीचा रस्ता घातला. इतकं सुंदर वातावरण होतं की अनावर झालो. खूप सुंदर वाटत होतं. 10 ते 15 मिनटात जसं मी बोलले तर लगेच मठ आलं. मठामध्ये आम्ही प्रवेश केला. प्रवेश केल्यावरती तुम्ही बघू शकता की समोरच खूप छोटे छोटे दुकानं लागले. त्या दुकानामध्ये आहेत स्वामी समर्थांचे सर्व काही वस्तू, पूजापाठ वगैरे, अगरबत्ती सर्व काही इकडे भेटते. शोपीस, पादुका, छोटे छोट्या मूर्ती, श्री स्वामी समर्थाचे नेमप्लेट, असं खूप काही तिथे भेटत होतं. मग त्या दुकानाच्या अगदी लागूनच हातपाय तोंड धुण्याची जागा आहे. आपण हातपाय तोंड धुवून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आम्ही हातपाय तोंड धुवून लगेच आतमध्ये गेलो तेव्हा बघितलं डाव्या साईडला श्री दादासाहेब यांची समाधी आहे. श्री दादासाहेब म्हणजे ह्यांनी पळसझरीमध्ये मठ स्थापन केला आहे. त्यांची ही समाधी. आरती घेऊया. आम्ही गेल्याच आम्हाला आरती भेटली. आरती झाल्यावरती चला तर आम्ही आता लाईनीला उभे राहिलो. तुम्ही बघू शकता गर्दी दिसते पण एवढी दिसत नाही आहे. लाईनीमध्ये आम्ही जेमतेम 10 ते 15 मिनटामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं. शिवांशला लाईनीमध्ये उभं राहिलंच एक मैत्रीण भेटली खेळायला छोटीशी. तो तुझ्यासोबत छान मस्त खेळत होता. जे बाकीचे जे लोक आहेत ते स्वामींच्या पुढ्यात बसलेले आहेत. बहुतेक जो तो आपल्या आपल्या पद्धतीने स्वामीपाशी आपलं दुःख व्यक्त करत असावा. तुम्हीही कधी वाटलं असं तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर इथं असं मठ आहे. हे जे तुम्हाला दिसतं आहे गुरुकक्ष, हे गुरुकक्ष म्हणजे तेच आपण बाहेर बघितलं दादासाहेबांची समाधी, हा त्यांचा फोटो आहे आणि पाठी त्यांच्या स्वामी उभे आहेत. जसं की स्वामी सांगतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यांचं दर्शन घेऊन पुढे गेलो. पुढे लगेच आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचं आपण दर्शन घेऊयात. दर्शन झाल्यावरती पुढ्यात गेलो. गाभाऱ्यामध्ये एंट्री मारली स्वामींच्या. तिथे गर्दी होती म्हणून मला मोबाईल लपून ठेवायला लागला, कारण की तिकडे व्हिडिओ आणि अलाउड नाही आहे. तर मी मोबाईल दुसरीकडे दिला तर त्यांनी सांगितलं की व्हिडिओ वगैरे काढू नका. तर आम्ही लांबून स्वामींचा फोटो काढला, व्हिडिओ घेतला. बघितलं किती प्रसन्न वाटतं स्वामीकडे बघितल्यावर. तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच इकडे पळसझरी कर्जत येथे तुम्ही भेट द्यायला या आणि मला कळवा. बरं, गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावरती एक तळघर येते. तळघरामध्ये आपण एंट्री मारतोय. ध्यान मंदिर बोलतात त्याला. तिकडे आपण ध्यान करू शकतो स्वामी समर्थांचा. इथे लिहिलेले दिसते तुम्हाला की सेल्फी काढू नये, व्हिडिओ काढू नये, मनाई आहे. व्हिडिओ घेता नाही आला. घेऊन आम्ही बाहेर पडलो. भजन चालू होतं बाहेर. भजनाचा आनंद घेतला. वेळ झाली महाप्रसादाची. मगाशी मी सांगितलं गुरुवार होता म्हणून आम्ही मंदिरात जाऊयात विचार केला. महाप्रसादाचा पण भोजन कक्षामध्ये आल्यावरती आम्हाला भेटला अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालोय. स्वामी संदेश वाचायचा आहे पुढे आल्यावरती आम्हाला लाईनीमध्ये उभं राहायला लागलं. लाईनीमध्ये आम्ही उभे राहिलो. तुम्हाला सांगितलं पहिलंच की गर्दी नव्हती फार म्हणून आमचं फटाफट होत होतं. फटाफट आम्हाला पुढे जायला भेटलं आणि पुढे जाऊन आम्ही लगेच ताट आमच्या हातामध्ये जेवण ताटामध्ये आम्हाला वाढलं. जेवण इतकं स्वादिष्ट असतं की घरचं जेवण पण खायची इच्छा होत नाही. शेवटी प्रसाद तो प्रसाद असतो. बरं, प्रसाद खायला पुढे आल्यावरती तुम्ही बघू शकता की स्त्रियांची लाईन आणि पुरुषांची लाईन ही वेगवेगळी आहे बसण्यासाठी. कोणीही एकत्र बसत नाही. अतिशय सुंदर इकडे शिस्त आहे. आणि जेवण झाल्यावरती आपण आपलं ताट आपल्या हातानेच धुवायचे, ही एक छान शिस्त आहे. जसं की आपण घरामध्ये करतो. अनेकाला भूक लागली जेवायला बोलावते ती. दर्शन झालं, जेवण झालं आणि पकडला आम्ही घरचा रस्ता.
घरचा रस्ता पकडल्यावरती आम्ही कर्जतमध्ये मारली एंट्री. रात्रीचा व्हिडिओ असा की सातरीचा पण खूप सुंदर दिसतं. खूप सुंदर आमच्याकडे डेव्हलप केले आता सध्या कर्जतमध्ये. विठुरायाची मूर्ती किती प्रसन्न वाटते रात्रीची. तुम्ही कधी भेट द्यायला या आणि कळवा मला की आमचं कर्जत तुम्हाला कसं वाटलं आणि कसं वाटते. तर इकडे पुढे आल्यावरती राजमाता जिजाऊ गार्डन दिसते. इकडे शिवाजी महाराजांचं पूर्ण इतिहास कोरलाय भिंतीवर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. गुड नाईट.